पायदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, हातापायाच्या नसा आखडणे किंवा गुडघ्यावरती सूज येणे, पायावरती सूज येणे, हे सर्व दुखणं, सर्व आजार ओढून बाहेर काढेल असा एक जबरदस्त उपाय आज आपण बघणार आहोत, ज्यामध्ये तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही. हा उपाय बनतो एका आयुर्वेदिक झाडापासून, जे झाड भरपूर त्रासांवर फायद्याचं ठरतं. आयुर्वेदात तर हजारो वर्षांपासून या झाडाचा वापर केला जातो आणि याच्या 2-3 अशा प्रोसेस आहेत, ज्या केल्यानंतर तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट मिळतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा. मी जीवन ऊर्जामध्ये तुमचं स्वागत करतो. जीवन ऊर्जात गुडघेच्या डिजनरेशनवर अत्यंत प्रभावी उपचार होतात. मित्रांनो, हातापायाच्या नसा मोकळ्या असणं खूप गरजेचं असतं. आपण बघतो की पॅरालिसिस सारख्या नसांच्या आजाराने माणसं कशी बेजार होतात. या झाडाच्या पानांनी नसांना तर फायदा होतोच, पण ही पानं सांध्यांच्या त्रासासाठीही तेवढीच उपयोगी असतात. त्याचबरोबर या झाडाची फुलं आणि खोडाचा सुद्धा अत्यंत उपयोग होतो. जर तुम्ही या झाडाच्या पानांची पेस्ट बनवली, यात 1 चमचा मीठ मिसळून ती पेस्ट गुडघा, टाच, कंबर किंवा ज्या ठिकाणी दुखतंय त्या ठिकाणी लावली तर दुखणं लगेच कमी होतं. ही पेस्ट लावल्यानंतर त्या ठिकाणी एखाद्या जुन्या कपड्याने बांधून ठेवा, झटपट फायदा मिळतो. तर मित्रांनो, हे झाड असतं रुईचं, ज्याला काही भागात अडक किंवा मदार सुद्धा म्हटलं जातं. या आजींचा गुडघा लचकलेला, वेदनेमुळे बिचाऱ्यांना 2 पावलंही चालता येत नव्हतं, पण रुईची पानं वापरल्याने आजींचे पाय पुन्हा चांगले झाले. पण या पानांचा उपयोग तुम्ही लक्षपूर्वक करा. हे पान तुम्ही जेव्हा तोडाल तेव्हा त्याच्यातून पांढरं पाणी निघतं, जे अत्यंत धोकादायक असतं. हे पाणी तुमच्या चेहऱ्याच्या आसपास लागू देऊ नका, कारण हे पांढरं पाणी जर डोळ्यात गेलं तर डोळ्यांची दृष्टी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या पानांचा उपयोग करताना काळजी घ्या. त्याचबरोबर या झाडाची फुलं सुद्धा हाडांचं दुखणं शोषून घेण्यास मदत करतात. या फुलांना पाण्यामध्ये उकळून त्या पाण्यात 15 मिनिटं पाय बुडवल्याने टाचेचे दुखणं काही मिनिटातच कमी होतं आणि गुडघेदुखी असेल तर या गरम पाण्याने गुडघे शेकल्यास गुडघेदुखी सुद्धा झटकन कमी होते. आणि मित्रांनो, या पानांना जास्त इफेक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्ही या पानांवर तेल सुद्धा लावू शकता. मोहरीचं तेल, तिळाचं तेल किंवा एरंड तेल यापैकी तुम्ही कुठलंही तेल लावू शकता. सांध्यांचं दुखणं कमी करण्यासाठी ते अत्यंत फायद्याचं ठरतं, पण ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी एरंड तेल लावल्याने जास्त फायदा होतो. गुडघ्याला मसाज करण्यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता, पण रुईच्या पानांबरोबर एरंड तेल वापरल्याने जास्त फायदा होतो. आम्ही जीवन ऊर्जा क्लिनिकमध्ये हे करून बघितलंय. ज्यांना अर्थरायटिसचा त्रास असतो त्यांनी तर हा घरगुती उपाय नक्की करून बघा. त्यासाठी पानांच्या दोन्ही साईडला तेल लावून घ्या. तेल लावून गरम केल्याने पानांमधले अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म वाढतात. आणि मित्रांनो, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांची शुगर लेवल वाढलेली असते, त्यांच्यासाठी सुद्धा ही पानं खूप फायदेशीर असतात. ही पानं गरम करून घ्या. ती कशी गरम करायची हे व्यवस्थित बघा. गॅसवर तवा उलटा ठेवा. तव्याच्या उलट्या भागावर ती पानं ठेवा आणि दोन्ही बाजूंनी थोडं थोडं गरम करा. मित्रांनो, ही पानं विषारी असतात, त्यामुळे तव्याची मागची बाजू वापरा. पानं गरम झाल्यावर तुम्ही पाहू शकता पानांमध्ये तेलाचे बबल्स दिसतील. चिमट्याच्या साहाय्याने 1 ते 2 वेळा या पानांना उलटपलट करा. जेव्हा असं वाटेल की ही पानं चांगली गरम झाली आहेत, ती गरमी तुम्ही सहन करू शकता, तेव्हा ही गरम गरम पानं तुमच्या सांध्यांवर लावा. आणि मित्रांनो, जर कंबरदुखी असेल तर तुम्ही 2-3 पानं गरम करून तुमच्या कमरेवर सुद्धा बांधू शकता. ही पानं कशी बांधायची हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, पण त्याआधी जर तुमच्या गुडघ्याची गादी झिजली असेल तर फक्त 30 सेकंद माझ्याकडे लक्ष द्या. आज भारतातल्या प्रत्येक घरात एक तरी मणक्याचा नाहीतर गुडघ्यांचा त्रास असलेला पेशंट आपल्याला दिसतो. पूर्वीच्या काळी 70ला होत असलेले हाडांचे त्रास आता 40लाच होत आहेत. गुडघ्यांचं ऑपरेशन करून सुद्धा अनेक व्यक्तींची अवस्था सुधरत नाही. त्यामुळेच या सर्व प्रॉब्लेम्सवर नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जा चिकित्सालयाने गुडघ्यांच्या डिजनरेशनवर विशेष ऑटोलोगस थेरपी आणली आहे, जिच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघ्यांना मोठा फायदा झाला आहे. जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला खरंच गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं होण्याचा योग्य मार्ग मिळत नसेल, तर त्याला एकदा तरी जीवन ऊर्जात संपर्क करायला सांगा. तर मित्रांनो, पुन्हा व्हिडिओकडे वळूयात. आणि जर रुईच्या पानांचे आपण फायदे बघितले तर अनेकदा आपला पाय मुरगळतो, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जर ही पानं बांधली तर सूज कमी होते. त्याचबरोबर तुम्हाला सांध्यांच्या वेदनेपासून सुद्धा आराम मिळतो. त्याचबरोबर तुम्ही या झाडाच्या फुलांचा देखील उपयोग करू शकता. याची फुलं पाण्यामध्ये उकळवा. फुलांमधले गुणधर्म या पाण्यात उतरतात. जर टाचेचा किंवा गुडघ्याचा त्रास असेल तर या पाण्याने गुडघ्याला शेक द्या. गरम पाण्याने शेक दिल्यास गुडघ्याची सूज कमी होईल आणि गुडघ्याच्या वेदनेत आराम मिळेल.
प्राचीन काळापासून या फुलांना पाण्यात उकळवून त्या पाण्याचा उपयोग सांधेदुखी बरी करण्यासाठी केला जातोय आणि जुनाट वेदनांमध्येही हा उपाय उपयुक्त ठरतो. तुम्ही पाहाल काही दिवस याचा उपयोग केल्याने कंबरदुखी, टाचदुखी आणि गुडघेदुखी पूर्णपणे कमी होईल. आणि ही बहुगुणी वनस्पती कुठेही रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत दिसून येईल. माझ्या घराशेजारच्या मोकळ्या मैदानात भरपूर रुईची झाडं आहेत. तुम्हाला ही वनस्पती सहज मिळेल. जर पायाच्या तळव्यांमध्ये दुखत असेल तर याची गरम गरम पानं पायाच्या तळव्यांवर ठेवा आणि बांधा. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी सुद्धा याची पानं रात्री पायाच्या बोटांमध्ये ठेवा. ठेवल्यानंतर बांधण्यासाठी तुम्ही येथे दोरीची मदत घ्या. पान कसं बांधायचं हे लक्षात घ्या. पान चांगलं गरम करा. त्याच्यानंतर सुई दोरा घेऊन पान एकमेकांमध्ये अडकवा, जेणेकरून बांधल्यावर पान सुटणार नाही. जर तुमचा गुडघा दुखत असेल तर पान गरम करून सर्व बाजूनी गुंडाळा, जेणेकरून हे पान सांधेदुखीच्या जागी काही वेळ तरी तसेच राहील आणि तुम्हाला याचा पूर्ण परिणाम मिळत राहील. सर्वोत्तम परिणामासाठी दुखणाऱ्या भागावर हे पान रात्री बांधा व रात्रभर बांधून तसेच राहू द्या. तुम्ही पान लावताच झोपू शकता. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. हा उपाय पूर्वीच्या काळी सुद्धा वापरला जात होता. सांधेदुखी, हाडांचं दुखणं, स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी. मित्रांनो, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या मिळतात, पण क्रीम लावून, गोळ्या लावून दुखणं तात्पुरतं थांबतं. गोळ्यांची पॉवर संपली की दुखणं पुन्हा चालू होतं. पण हा बिना खर्चाचा आयुर्वेदिक उपाय या सर्व त्रासांवर रामबाण असतो. आधीच्या काळात आपले पूर्वज पण याचा उपयोग करायचे. तुम्ही या पानांचा नक्की उपयोग करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की व्हिडिओ हा कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर जर तुमचे गुडघे दुखत असतील, सायटिका असेल तर एकदा जीवन ऊर्जाला आवर्जून भेट द्या. इथे आलेला पेशंट कधी निराश होत नाही. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.